अयोग्य स्तनपानामुळं बाळाचं वजन कमी होणार यावर स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपला स्वागत है। या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहात स्तनपानाशी संबंधित कारण, बाळाला पुरेसा बचा दूध का बरं मिळत नाही, त्या कारणांसाठी शिफारस केलेले उपाय। जन्मापासून तर 6 महिन्यांपर्यंत लहान पोरांचा वजन कमी होणं ही एक मुख्य कारण है, ज्यामुळं बाळाला पुरेसा बचा दूध मिळत नाही। बाळाला बचा दूध पुरेसा न मिळवाची अनेक कारणं होती। ते 4 श्रेणींमध्ये विभागला गेला है। पहिली श्रेणी म्हणजे स्तनपानाचा घटक। दुसरी श्रेणी म्हणजे बची मानसशास्त्रीय घटक। तिसरी श्रेणी म्हणजे बची शारीरिक स्थिती। चौथी श्रेणी है बाळाची शारीरिक स्थिती। ह्या ट्युटोरियलमध्ये आपण काही स्तनपानाच्या घटकांची चर्चा करू। इतर 3 श्रेणी दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केल्या होती। स्तनपान सुरू करवास उशीर होणं हा पहिला स्तनपान घटक है। जन्माचे 1 तासाच्या आत स्तनपान सुरू होला पाहिजे। असा करवाकन बाळ स्तनाशी खोलवर जोडला जाईल। गर्भवती बायान त्यांची शेवटची 3 महिन्यांची दरम्यान स्तनपान करवाचा कौशल्याचा प्रशिक्षण दिला पाहिजे। स्तनपान देवाचा सुरू करवासाठी बाळाची जन्मानंतर त्वचेपासून त्वचेचा संपर्क आवश्यक है। त्याच मालिकेतील इतर ट्युटोरियलमध्ये हे स्पष्ट केलं होती। दुसरा स्तनपान घटक म्हणजे बाळाची स्थिती योग्य नसणं। बाळाची मान पुढं वाकडवायची नाही। जेव्हा बाळाचा नाक स्तनाग्राची वर असतो तेव्हा असा होतो। बाळाची नाकाच्या नाकपुड्या नेहमी स्तनाग्राची सरळ रेषेत असवाल पाहिजे। आपण मोठ्या माणसा पाणी पिवासाठी आपली डोय मंग टेकीकान आपली मान पुढं करत्यान। त्याचप्रमाणे दूध पिवासाठी बाळाची मान दूर करणं आवश्यक है। बाळाला त्याची मान दूर करवासाठी दुसरी स्तनाकडे अधिक ओढू शकतं। बाळाची मान बाजूला करू नये। यामुळे बाळाला दूध घेणं कठीण होईल। बाळाची छाती आणि पोट बची छातीत हलका दबायला पाहिजे। दूध पाजताना बाळाचा तोंड बची चेहऱ्याकडे नसून स्तनाकडे असला पाहिजे। ह्या चित्रात बाळाचा चेहरा क्रॉस क्रेडल होल्डमध्ये योग्यरित्या स्थित है। बाळाचा वरचा होठ उजवी स्तनावर 9 वाजवाची स्थितीत है। बाळाचा खालचा होठ 3 वाजेची स्थितीत है। बाळाचं पाय बची हाताखाली व्यवस्थित वाकलेलं पाहिजे, नाहीतर बाळ खाली घसरीन अन स्तनाग्र चोखीन। बाळाचा नितंब बची कोपराची पटीत बसू शकतं। यामुळे बाळ खाली घसरणार नाही। तिसरा स्तनपान घटक म्हणजे बाळाची स्तनाशी असलेली अयोग्य पकड। बाळानं तोंड पुरा उघडेपर्यंत किमान 2 ते 3 मिनिटं थांबवायचा। ते 120 आणि 160 अंश दरम्यान रुंद उघडलेला असावा। त्यानंतरच आपलं स्तन बाळाची तोंडात देवाचं। बाळाचा होठ आणि हनवटी कवाच एरिओलापासून लांब नसावी। बाळाचा तोंड स्तनात खोलवर दबायला पाहिजे, नाहीतर बाळ दूध पिताना त्याची गालावर खडी पडीन। जेव्हा स्तनाग्र चोखलं जात होती
तवा बी गालावर खडी पडतं. खडी पडवाचं आणखी एक कारण म्हणजे जेव्हा बाळाची तोंडात वरील एरिओला जास्त असतो. स्तन दाबत असताना बच्या बोटा बाळाची ओठां समांतर पाहिजे. याकन खालील एरिओलाचा मोठा भाग बाळाची तोंडात जाईन याची खात्री होईल. जर बाळानं फक्त स्तनाग्र चोखलं तर त्याला कवाच पुरेसा दूध मिळणार नाही. स्तनाशी खोलवर जोडला जाणं लय महत्वाचा ह. बाळ स्तनाशी खोलवर जोडला गेला ह की नाही ही तपासणं महत्वाचा ह. असा करवासाठी बाळाची खालची ओठाजवळ स्तन दाबू शकतं. दूध पाजताना एरिओलाचा खालील पुरा भाग बाळाची तोंडात असणं आवश्यक ह. बाळाचा वरचा होठ बची स्तनाग्राची अगदी वर अस्वाल होणार. बाळाचा खालचा होठ एरिओलाची काठावर अस्वाल होणार. जर एरिओला लहान असेल तर बाळाचा खालचा होठ स्तनावर अस्वाल होणार. याकन बाळाला पुरेसा दूध मिळवास मदत होईल. स्तनाशी खोल संलग्नता दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये स्पष्ट केली ह. चौथा स्तनपान घटक म्हणजे बाळाला दूध न पाजणं. पुढील फॉरमिल्क पाजवानंतर येणारा मंगलचा घट्ट हिड मिल्क बाळाला पाजवाल होणार. ही अव्वल चरबीनं समृद्ध ह जी बाळाची मेंदूसाठी अन वाढीसाठी आवश्यक ह. हिंड मिल्क नाही देवाकन वजन कमी होईल. बाळाला हिंड मिल्क दिला गेला ह की नाही ही तपासू शकतं. असा करवासाठी ते हातानं त्यांचा दूध काढिकन देखू शकतं. जर पतला दूध बाहेर आला तर बाळाला अजून हिंड मिल्क मिळाला नाही. त्याच स्तनातून दूध पाजणं सुरू धरवाचा. तसाच दूध पाजताना ती घट्ट दुधाचा अव्वल प्रवाह देखू शकतं. त्याच स्तनातून दूध पाजणं सुरू धरवासाठी हा अजून एक संकेत ह. पाचवा स्तनपान घटक ह निश्चित वेळी आहार देणं. प्रौढांची जेवणाप्रमाणे स्तनपान देवाचा वेळापत्रक आखता येत नाही. बाळाला त्याची भुकेची संकेतानुसार लवकर पाजवाचा. भुकेचा प्रारंभिक संकेत म्हणजे बोट चोखणं, डोळे एका बाजूनं वळवणं इत्यादी. ही संकेत वखीकन लगेच बाळाला पाजवाचा. बाळ रडवायला लगीन तर लोक वाट नाही देखवायची, कारण रडणं हा भूक लगवाचा शेवटचा संकेत ह. सहावा स्तनपान घटक पुरेसा वेळेला न पाजणं. 24 तासात बाळाला किमान 10 ते 12 बख स्तनपान करणं आवश्यक ह. कमाल वारंवारता बाळाची भुकेची संकेतावर अवलंबून राहतं. कवा कवा बाळाला 1 तासात लईच बख दूध पिवायची इच्छा होऊ शकतं. बाळाला हवा तितकी बख पाजवाचा. 7वा स्तनपान घटक रात्रीन स्तनपान न करणं. रात्री स्तनपान देणारी मातांमध्ये प्रोलॅक्टिनचं प्रमाण जास्त असतो. प्रोलॅक्टिन ही एक हार्मोन ह जी ची दुधाची निर्मितीसाठी मदत करतो. रात्रीन दूध न पाजवामुळं ची दुधाचा पुरवठा कमी होतो. त्याकन बाळाला रात्रीन किमान 3 ते 4 वेळा स्तनपान देणं आवश्यक ह. कवा कवा बाळ रात्रीन 3 तासांनंतरही जागा होत नाही. बाळाला स्तनपानासाठी जागा केला पाहिजे. बाळाची पायाल किंवा बाळाची पाठीवर गुदगुल्या करिकन ती त्याला जागा करू शकतं. ती बाळाला बसिकन बी उठवू शकतं.
8वा स्तनपान घटक स्तनपान देवाचा अल्प कालावधी. बाळाला जोपर्यंत दूध पिवायचं तोपर्यंत त्याला पाजेल पाहिजे. जर बाळ दूध पीत होईन तर बाळाला स्तनापासून अलग करवायचा नाही. बाळाचा पोट भरला असा दिखावा लागला की पाजणं बंद करवाचा. पोट भरवाचा चिन्ह हती बाळानं तोंड मिटणा, त्यानं डोळे स्तनापासून दूर करणा इत्यादी. 9वा स्तनपान घटक म्हणजे दूध पाजताना बाळाचा जपणा. स्तनपानाची पहिली काही आठवड्यात दूध पाजताना बाळाला जप येऊ शकतं. त्याकन दूध योग्य प्रमाणात पेता येत नाही. पहिलं सांगवाप्रमाणे लगेच बाळाला जागा केला पाहिजे. जर लोक बाळ दूध पिवास नकार देत नाही तर लोक त्यांना बाळाला उठवत राहायचा आणि त्याला पाजवाचा. 10वा स्तनपान घटक बाळाला दोन्ही स्तनांमधून दूध न पाजणं. काही माता एका स्तनातून बाळाला पाजत्या हती आणि दुसरा स्तन कव्हाच देत्या नाही. एक स्तन पुरा रिकामा होलावर बाळाला दुसरा स्तन देवायला पाहिजे. त्याला दुसरी स्तनातून दूध पिवायचा हक्की नाही ही बाळ ठरवीन. 11वा स्तनपान घटक दुधाच्या बाटल्या, निप्पल शील्ड्स इत्यादी. ही बाळाला नैसर्गिकरित्या ची स्तनकण खोलवर जोडू देत नाही. ही टाळवासाठी स्तनपानाचा योग्य तंत्र शिकवला पाहिजे. शेवटचा स्तनपान घटक म्हणजे बाळाला इतर अन्न किंवा द्रव देणं. पहिल्या 6 महिन्यात बाळाला फक्त स्तनपान दिला पाहिजे. इतर द्रव पदार्थ किंवा अन्न ची दुधासारखं तितकंसा सुरक्षित आणि पौष्टिक नाही. त्याकन संसर्ग होऊ शकतो. त्याकन भी बाळाचा पोट भरीन. त्याकन चा दूध पिवासाठी बाळाला भूक लागणार नाही. यासह आपण ह्या ट्युटोरियलची शेवटची टप्प्यात पोहोचले आहात. सहभागाबद्दल धन्यवाद.